हॅलो एव्हरीवन. तर आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. माझ्याकडे एक ताई आलेल्या आहेत. त्यांनी माझ्या रीलमधून अप्रोच केला मला. तर त्यांच्याबद्दल याच्यासाठी सांगायचं आहे मला, की त्यांची आज अशी परिस्थिती आलेली आहे, की त्यांना रिलेटिव्हकडे, मित्रमैत्रिणींकडे पैशांसाठी हात पसरायची वेळ आलेली आहे. तर हे याच्यामुळे झाले, कारण त्या पूर्णपणे त्यांच्या हसबँडवरती डिपेंड होता. एज्युकेशन घेऊन पण त्यांनी काहीच कुठे केलं नाही. कुठेच ट्राय केलं नाही. जॉबसाठी नाही किंवा कशासाठीच नाही. ओके. तर त्यांच्यासोबत झालं असं, मागच्या महिन्यात त्यांच्या हसबँडची ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाली आहे. ओके. तर त्या पूर्णपणे त्यांच्यावर डिपेंड होत्या. कधी बाहेर पडल्यात नाही, काही नाही. पण त्यांनी Instagramचा यूज करत होत्या, अशा त्या मला बोलल्यात. तर ते बऱ्याच दिवसापासून मला फॉलो करत होत्या, पण त्यांनी इग्नोर केलं, की मला कॉन्टॅक्ट करायचा आणि काहीतरी शिकायला सुरुवात करायचं. तर त्यांची आत्ता हिंमत झाली आणि त्यांनी मेसेज केलं आणि मला म्हटल्या, की मला लवकरात लवकर स्टार्ट करायचंय. मला माझ्या मुलासाठी चांगलं भविष्य निर्माण करायचं आहे. तर ही कंडिशन तुमच्यावर, माझ्यावर येऊ नये म्हणून आपण सर्वांनी एक आताच काहीतरी डिसिजन घ्यायला पाहिजे. आज आपण इंडिपेंडेंट व्हायचा विचार केला ना, कारण महागाई एवढी आहे ना, की दोघांचं कमवणं खूप गरजेचं आहे. ओके, तुम्ही बाहेर जॉब करा, घरातून काही काम करा, तुम्हाला ज्या गोष्टी येतात ना त्या करा. फक्त मी एवढं सांगेल, टोटली डिपेंडेंट नका राहू. माझ्याकडे ज्या जॉईन ऑलरेडी हाऊसवाईफ आहेत ना, त्या पण डिपेंडेंट आहेत, अजून पण डिपेंडेंट आहेत. तर त्यांना पण मी सांगेल, जर तुम्ही आता जॉईन केलेलं आहे माझ्यासोबत, तर सिरियसली घ्या ह्या गोष्टीला. कारण एक आपलं करता धरता गेलं ना, तर सगळं काही जातं. माहिती आहे, मी पण एक विचार केला होता, की मी नवऱ्याच्या जीवावरती मजा करणार आहे. पण सारखं डोक्यात माझं पण हेच विचार असायचा ना, भीती असायची. एक जेव्हा मला रेल्वेचं जॉब होतं ना, तेव्हा एवढं टेन्शन नव्हतं मला. पण आता जेव्हा माझ्याकडे जॉब नाही आहे ना, तर मला टेन्शन येतो. जर पुढे जाऊन कमी जास्त काही होतंय, तर आपण काय करायचं? कारण मिडल क्लास फॅमिली आहोत, बरोबर? सगळ्यांना आपलं आपलं बघायचं असतं. सगळ्यांना त्यांचं त्यांचं आयुष्य आहे, त्यांचं त्यांचं फॅमिली, मुलं बाळं आहेत. तर एक दिवस, 2 दिवस, 1 महिना कुणी आपल्याला सपोर्ट करतील, लाईफ टाईम करणार नाही. तर त्या ताईंनी तेव्हा डिसिजन घेतला असता, जेव्हापासून फॉलो करतायत, त्या काहीतरी आज स्वतंत्रता असत्या, काहीतरी आयडिया असती त्यांना करायची, बरोबर ना?